मध्ये। ही अशीच आमच्या जाईत मोठी रांगोळी बनते दरवर्षी। आणि पूजा चालू आहे आणि ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे, तर आपण जेवणाचा मेन्यू बघायला जाऊया आज। काकी काय बनवले जेवायला आज? लापसी। हे आमच्याकडे हा असं आम्ही दरवर्षी जेवण बनवतो आणि आमच्या कुक आहेत, दरवर्षीच्या कुक आहेत। काही पण फंक्शन असलं तरी एक गावी जसं आपण एकत्र येतो तसं आपण मुंबईला असं जास्त दिसत नाही, बिकॉज फ्लॅट्स मध्ये वगैरे राहतात। पण आमच्या साईड काय पण फंक्शन असलं की असं सगळे एकत्र येतात, जेवण बनवतात, एकत्र जेवतात, असे आम्ही छान मजा करतो, मस्त लाईफ जगतो। चला पुढे बघूया। तुम्ही आमच्या साईड रांगोळी बघितलाच असाल, खूप मोठी अशी दरवर्षी आमच्या साईड अशी मोठी रांगोळी असते। आणि काकी इकडे बघा, मेणबत्ती लावायची आपल्याला। आमच्या रांगोळी स्पेशल काकी ह्या खूप सुंदर रांगोळी काढतात, दरवर्षी खूप मोठी अशी छान फुलाची रांगोळी काढतात। आमच्या ग्रुपमधल्या आज तुम्ही एका मेंबरला भेटणार आहेत, तिचं आम्ही नाव आळसूबाई ठेवले, कारण ती अशी घरात बसलेली असते आणि काय कामाला बोलवलं की ती येत नाही, कंटिन्यू फोन आणि फोन बघत असते आणि काम झालं की खाली येते आणि विचारते काय करायचंय का। असं आमच्यामधली आळशी मेंबर आहे, तिच्या चेहऱ्यावर ना तुम्हाला वाटतं की नाही आळशी आहे। हा अशी आमच्या ग्रुप मधली एक आळशी मेंबर आहे तनिषा। तर अजून पुढे तुम्ही मजा बघणार आहात, स्टे ट्यून। सो गाईज आता मी तुम्हाला पूजेला बसलेलं जोडपं दाखवत आहे। दरवर्षी आमच्याकडे असं एक सालाबाद-प्रमाणे जोडपं बसतं बघा। हे आमचे भटजी काका। बघू शकता आता आमच्याकडे आरतीची वेळ झाली आहे। लवकरात लवकर आरतीसाठी खाली यावे अशी नम्र विनंती। आता आरतीची वेळ होईल, आता हळूहळू सगळे खाली येतील आरतीला आणि आरतीला सुरुवात होईल। हे आजचं आमचं जोडपं बसलं आरतीला। जय श्री शंकरा हो आम्ही शंकरा आरतीओ आळू आवडीओ नाम गुरुजी लतोनी विक्राळा ब्रह्मांडी माळा विजय कंडगाळा श्री द्वारा लावण्य सुंदर मस्तारी वाळा हे दुनिया जय निर्मळ वाळे जय श्री शंकरा हो आम्ही शंकरा आरतीओ
ओ वाळू वावरती ओ वाळू बुधवर गरगवरा लंबोदर पीतांब पणिवर वंदना सरळ तोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वटपाही गगना संकष्टी पावावी निर्माणी रक्षा दुर्वर आता आमच्या इकडे इव्हनिंगची तयारी चालू झालेली आहे हळदी कुंकवाची. तर थांबा मी तुम्हाला हळदी कुंकू दाखवते आमच्या इकडचं. हे बघा आमच्या इकडे असे काकी लोक बसतात आणि त्यांची हळद कुंकू चालू असते. हाय हाय करा हाय हाय करा हाय हॅलो. सो गाईज इथे हळदी कुंकू चालू आहे आणि या साईडला फोटोग्राफी चालू आहे. तयार होऊन आलं पण अजूनपर्यंत आम्ही पाया नाही पडलेलो आहे. तर आता आम्ही लोक एकत्र पाया पडायचं नाही एकत्र पाया पडायला चाललो आहे. हाय पाया पडायला सगळेजण एकत्र. चला दाखवतो तुम्हाला. गजबजीचा माहोल आहे. आम्हाला सगळं शूट करता येत नाहीये कारण प्रॉब्लेम्स येतात थोडे. तर जेवढं होईल तेवढं आम्ही शूट करतोय. टाइम एकमेकांना द्यायचं असतो त्यामुळे आम्हाला थोडंफार शूटला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. सो तुम्ही बघा कसं टाइम देतात एकमेकांना. आणि आम्ही खूप मजा करतो ऍक्च्युली. अजून पुढे कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे पुढे. आणि आमच्यासोबत राहा ब्लॉगमध्ये. तर तिकडे बायकांची आपण गडबड आहे की बघूया काय चालू आहे लोकांचं. एक मिनिट काकी डोळा बरं. आमच्या इकडे रांगोळी काढणारे आहेत. बायका आहेत पण आहेत तर तुम्हाला आम्ही दाखवतो ते. थांबा. हे बघा आर्टिस्ट लोक झाले फोटो काढण्यापुरते. स्वतःच्या रांगोळी सोबत फोटो काढतात. तर ह्यातले कोणी कोणी रांगोळी काढले ते आम्हाला माहिती नाही. ह्या दोघींनी तर काढली पण नाही तरी पण फोटोसाठी आलेल्या. तिने पण काढली नाहीये. ती काढली थोडीशी काढली. काढलेली आहे का? तू रांगोळी काढली आहे का? मग तू कशाला गेले फोटो काढली? तू काढली का रांगोळी? तू रांगोळी काढली आहे? हे बघा ह्यांना बघा. ह्यांना गाईस तुम्ही बघितलं असेल भांडखोर काकू. तिच्या भांडतात त्या खूप चिडलेल्या कोणी पण नगरसेवक येतात तर त्याची असं सत्कार वगैरे केले जातात. काका हे काका पूजेला बसले होते. काका कसं वाटलं? नंबर वाटते. एक्सपिरियन्स सांगा. काकीनं पण घे. अगं ह्यांना देखताना काय विचारते काकी. अगं काकी कुठे गेल्या? काकी पूजा झाली बायकोला सोडून आले लगेच घरी. बघा आम्हाला ओरडतात जेवणावरून. जेवायला जावा अजून टाइम नाही झाला. हॅलो. तर आता आम्ही सगळे जेवायला चाललोय. मगाच्याच ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की जेवणाचा मेन्यू काय होता. तर आता आमच्या सगळ्यांचा जेवणाचा टाइम झालाय. तर चला बघूया. आमची सगळ्यांची जेवणाच्या टायमाला सगळ्यांची टिंगल टवाळी चालूच असते. तर चला बघूया. तर बघू शकता इथे गर्दी किती आहे जेवणासाठी. कशासाठी थांबलेत तुम्ही? जेवायला ना. आमच्याकडे अशीच गर्दी असते दर टायमाची.
जेवणाची भांडी जी असतात ती आमच्या इकडच्या बायकाच घासतात. तर आता मी तुम्हाला ते बायका भांडी घासतात ना ते तुम्हाला दाखवते. ते सगळे बायका भांडी घासत असतात. हे आमच्या इथे टाकीचा नळ आहे, या नळाचं पाणी येतं, मग इथून भांडी घासत असतात. वहिनी इथे बघ वहिनी. आता आमचे जेवढे झाले तर भांडी घासतोय आम्ही सांगा. जावा तिथे जावा, मगच तुम्ही व्हिडिओ मध्ये फक्त भांडीला हात लावा, भांडीला हात लावा, भांडीला हात लावा. हे बघा फक्त भांडीला हात लावायला आले तर भांडीला हात लावायला